नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये. मी गणेश मानकर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समाज कल्याण विभागात किती जागा रिक्त असणार आहेत, त्याच्यानंतर मागील जी जाहिरात आलेली होती तर ती कधी आलेली होती, परीक्षा कोण घेणार आहे, पात्रता काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता आणि अभ्यासक्रम काय असतो, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुमच्यापैकी बरेच उमेदवार म्हणतील की अहो सर, आत्ताच तर ती समाज कल्याणची परीक्षा झाली. मित्रांनो, ती वेगळ्या प्रवर्गासाठी होती. आज जे आपण पाहणार आहोत ती अधिकारी लेवलची पद आहे. खूप चांगलं असं पद आहे. खूप सारे उमेदवार तयारी करतात. तर त्याच्या रिक्त जागांविषयी माहिती जी आहे तर ती आपल्याला कळालेली आहे. तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तर यांच्या 3/3/2025 रोजी ती आरटीआय होती. त्या आरटीआयचं उत्तर आलेले. याच्यामध्ये दोन पदांविषयी माहिती विचारण्यात आली होती. एक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, याची त्यांच्यानुसार 118 पद काय आहेत, मंजूर आहे. त्याच्यापैकी 56 पद ही भरली गेली आहेत. 56 पदे आणि रिक्त किती आहेत, 62. म्हणजे 62 पदांसाठी भविष्यात आपल्याला जाहिरात जी आहेत तर ती बघायला मिळू शकते, कारण की 62 पद इथे रिक्त आहेत. पुढे आणखी एक पद आहे की ज्याच्याविषयी खूप सारे उमेदवार तयारी करतात, ते म्हणजे समाज कल्याण अधिकारी गट ब. खूप चांगलं पद आहे. 51 जागा मंजूर आहेत, 30 भरलेले आहेत, 21 जागा रिक्त आहेत, म्हणजे 21. ओके, तर असे 3 83 पद आपल्याला इथं रिक्त बघायला मिळतात समाज कल्याण विभागात. ते पण अधिकारी लेवलची, बरं का, मी कर्मचारी लेवलचं बोलत नाही, मी अधिकारी लेवलचं बोलतोय. तर हे महत्वाचे पद जे आहेत तर ते होते. आता याच्याविषयी अधिक माहिती आपण बघणार आहोत. तत्पूर्वी एमपीएससी कंबाईन 2025 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली. तर या बॅचला तुम्ही एनरोल करू शकतात. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करा. आता पुढं ही परीक्षा कोण घेणार आहे बघा. आता जी आपण पाहिली समाज कल्याणची, ती परीक्षा कोणी घेतली होती मित्रांनो, टीसीएस ने घेतलेली होती, कारण की ती सरळ सेवा होती. पण ही अधिकारी लेवलची परीक्षा आहे, ही टीसीएस नाही घेत. ही कोण घेते, एमपीएससी. म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर पद्धतीने होते, कारण की खूप साऱ्या उमेदवारांचा टीसीएस आयबीपीएस वर भरोसा नसतो. तर ही परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जात असते. एमपीएससी याआधी देखील जाहिरात काढलेली, तर ते आपण मी तुम्हाला दाखवतो बघा. की 10 मे 2023 ची जाहिरात आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, 41 पदांची जाहिरात आली होती. किती, 41 पदांची जाहिरात आली होती बघा. एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही ऑफलाईन पद्धतीने होती. आपली जी टीसीएस आयबीपीएस आहे ती ऑनलाईन पद्धतीने होती, ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होती बघा. आणखी त्याच दिवशी दोन्ही परीक्षांची ऍड आली होती बघा. 10/5/2023 समाज कल्याण अधिकारी गट ब 22 जागांसाठी दोन्ही सेपरेट ऍड आलेल्या होत्या आणि दोन्ही एकाच दिवशी आलेल्या होत्या. ओके, आता या दोघांसाठी पेमेंट पण खूप चांगलं आहे. खूप चांगली अशी सॅलरी भेटते. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, याच्यासाठी तुमच्या माहितीसाठी S18चं वेतन श्रेणी, म्हणजे S18 म्हणजे खूप चांगली वेतन श्रेणी असते. 49,100, 1,55,800 एवढं त्यांना वेतन असतं. यांचं वेतन 70,000 प्लस एवढं जे आहे तर ते जात असतं. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट क्लास 1 ऑफिसरची पोस्ट आहे ती. पुढची पोस्ट आहे समाज कल्याण अधिकारी गट ब. आता याची S15 वेतन श्रेणी आहे. गट ब मध्ये जरी असलं तर लक्षात घ्या, हे पीएसआय एसटी एसओच्या वरचं पद आहे. 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन जे आहे तर ते याला असतं. म्हणजे वेतन देखील या दोन्ही पदांसाठी अत्यंत छान असं आहे. आता याच्यासाठी वयोमर्यादा काय लागते बघा. सहाय्यक आयुक्त या पदासाठी वयोमर्यादा किमान 23 वर्ष आहे. किमान वय 23 आहे. जास्तीत जास्त 38 आहे आणि 43 आहे. 23 वयाची अट इथं टाकलेली. ती का टाकलेली, कारण की त्याचे शिक्षण पण तसं लागतं. समाज कल्याण अधिकारी याच्यासाठी वयाची अट ही फक्त 20 वर्ष आहे आणि 38 आणि 43 हे मॅक्सिमम वयाची अट आहे. मेन आता हे आहे की याच्यासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागते, कोण अर्ज करू शकतो. सगळ्यात पहिलं पद बघूया, सहाय्यक आयुक्त. सहाय्यक आयुक्ताला कोण करू शकतं बघा. पजेसेस इन डिग्री इन आर्ट्स, सायन्स, कॉमर्स और लॉ ऍटलिस्ट सेकंड क्लास, म्हणजे तो व्यक्ती पदवीधर असावा. कोणत्या शाखेतून, आर्ट्स मधून, सायन्स मधून, कॉमर्स मधून आणि लॉ मधून. परंतु त्याच्यामध्ये तो सेकंड क्लास मधून पास असावा. लक्षात घ्या, सेकंड क्लास मधून तो पास असावा. अँड आणखी त्याला आणखी एक पात्रता लागणार आहे. कोणती, पजेसेस 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पाहिजे और डिग्री इन सोशल वर्क.
सोशल वर्क मधली समाजशास्त्राची तुमच्याजवळ पदवी असली पाहिजे किंवा सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट और सेकंड क्लास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा और डिग्री इन सोशल वर्क, म्हणजेच काय की समाजशास्त्रामध्ये तुमची पदवी पाहिजे किंवा त्याचा पोस्ट ग्रॅज्युएटचा डिप्लोमा पाहिजे 2 वर्षाचा पदवी नंतरचा, तर ही अर्हता असणार आहे. ही अर्हता जे असतील तर ते या पदासाठी अप्लाय करू शकतात. पुढे समाज कल्याण अधिकारी गट ब, याच्यासाठी पात्रता काय लागते बघूया. याच्यासाठी काय लागते, मराठीचं ज्ञान असावं, ते ठीक आहे. possesses a degree of recognized universities if they belong the backward classes, म्हणजे जर उमेदवार मागास वर्ग असेल तर तो फक्त पदवीधर असावा. अट काय आहे, पदवीधर असावा, म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी त्याच्याजवळ असेल तर चालेल. जर तो ओपन मधून असेल मात्र त्याला सोशल वेलफेअर सायन्स या सोशल वर्क याच्यामधील त्याच्या जवळ काय असली पाहिजे, पदवी मात्र असली पाहिजे. ही अट त्यांनी इथं टाकून दिलेली आहे. पुढे आता याची परीक्षा पद्धती कशी असते, निवड कशी होते ते आपण पाहणार आहोत. बघा, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि गट अ असते. बघा, याच्या 2 पद्धती असतात. एक असते एक लेखी परीक्षा असते 200 गुणांची. लेखी परीक्षेनंतर 50 गुणांची मुलाखत असते आणि तुमची निवड 250 गुण या आधारे जे आहे तर ती केली जात असते. सगळ्यात आधी एक विषय असतो मराठी हा विषय असतो, इंग्रजी हा विषय असतो आणि तिसरा विषय असतो समाज कल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर, म्हणजे हा इथं टेक्निकल नॉलेज तुम्हाला लागतं मित्रांनो. 100 प्रश्न असतात 200 गुणांसाठी, 1 तास वेळ असतो आणि याच्यामध्ये MCQ पॅटर्न असतो आणि ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने जे आहे तर ते होत असते, ऑनलाईन पद्धतीने होत नाही. तर चांगला सिलेबस आहे, मराठी इंग्रजी आणि मेन म्हणजे फक्त तुम्हाला समाजशास्त्र वगैरेचा अभ्यास करायचा आहे प्रॉपर. पुढे समाज कल्याण अधिकारी गट ब, याची निवड कशी होत असते. याची लेखी परीक्षा 200 गुणांची आहे, मुलाखत 50 गुणांची आहे. याच्यामध्ये बघा, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि समाज कल्याण अध्ययन, तर असे हे 100 प्रश्न येतील. याच्यामध्ये मराठी हा विषय आहे, सामान्य ज्ञान हा विषय आहे, बुद्धिमापन चाचणी हा विषय आहे आणि समाज कल्याण अध्ययन याचा हा विषय असणार आहे. 1 तास वेळ असणार आहे, 100 प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहे. जे उमेदवार या पदासाठी तयारी करू इच्छितात किंवा ज्यांना वाटतं की माझ्यामध्ये समाजशास्त्राकडची डिग्री आहे तर त्यांनी याचा अभ्यास, याचा सिलेबस डाउनलोड करून जे आहे व्यवस्थित पद्धतीने त्याचा अभ्यासही चालू द्या, कारण की भविष्यात याची जाहिरात येण्याची जी आहे तर ती शक्यता आहे. सध्या रिक्त पदे आहेत परंतु याची जाहिरात या वर्षापर्यंत कधीही येऊ शकते आणि या जाहिराती संपूर्ण कशावर डिपेंड असतात, सरकारवर डिपेंड असतात, MPSC वर डिपेंड असतात. आणि ही जी समाज कल्याणची जाहिरात आहे ही फार वर्ष 2023 मध्ये आलेली होती, तर आता ही 2025 मध्ये जे आहे तर ती येऊ शकते. ज्या उमेदवारांकडे समाजशास्त्राची पदवी आहे तर ते साइड बाय साइड त्यांचा जो आता अभ्यास चालू असेल MPSC किंवा बाकी स्पर्धा परीक्षांचा, तर त्याच्यासोबत त्यांनी ही पण या परीक्षेला टार्गेट करा आणि भविष्यात तुम्हाला नक्कीच जे आहे तर तो एक चांगला जॉब जर तुमच्याकडे ही डिग्री असेल तर तो नक्कीच मिळू शकतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे आपलं YouTube चॅनल आहे तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की भविष्यात जर समाज कल्याण संदर्भात काही अपडेट आली, काही गोष्ट आली तर तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.